तर आठवडाभराची मील प्लॅनिंग आपण कोणत्या प्रकारे करून ठेवू शकतो ज्याने आपलं काम अगदी सोपं होते तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर पार्ट 1 तुम्ही बघितला असेल, भाज्या कशा प्रकारे आपण स्टोअर करू शकतो ते मी तुम्हाला सांगितलं आणि आज पार्ट 2 मी घेऊन आली आहे। तर आज ग्रेव्ही आपण कशा प्रकारे स्टोअर करू शकतो ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे कोणकोणती ग्रेव्ही आपण बनवून ठेवू शकतो किंवा सुक्का मसाला, तसं तर सगळेच जण थोडी ना थोडी मील प्लॅनिंग तर करत स्वयंपाक सुद्धा सुरू आहे माझा। तसं तर थोडी ना थोडी मील प्लॅनिंग सगळेच जण करून ठेवतो आपण, पण आठवडाभराची जर आपण तयारी करून ठेवली तर काम आपलं अगदी सोपं होऊन जाते। तर चला आठवडाभराचं काम सोपं करण्यासाठी थोडीशी मील प्लॅनिंग आपण करून ठेवूया, जेणे आपलं आठवडाभराचं काम अगदी सोपं होऊन जाईल। त्याकडे माझा स्वयंपाक सुद्धा सुरू आहे आणि 5 वाजलेले आहेत, संध्याकाळची वेळ आहे आणि बाहेर ना पावसाचं वातावरण झालं आहे, त्यामुळे अगदी अंधार तुम्हाला दिसत असेल, कारण की असं वाटते की 7 वाजले आहेत पण अजून फक्त 5च वाजले आहेत। तर चला जास्त उशीर न करता सुरू करूया। तर बघा, आठवडाभराची मील प्लॅनिंग करून ठेवणं हे आपल्या सगळ्यांसाठी खूप गरजेचं असते। तर असं मी नाही म्हणत की जास्तच करून ठेवा, म्हणजे 15 दिवसाची, महिन्याची अशी मीही एवढी जास्त नाही करत, पण आठवडाभराची मात्र मी करून ठेवते। तर पहिला जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला त्यामध्ये मी भाज्या कशा स्टोअर करते त्याची मील प्लॅनिंग मी तुमच्यासोबत शेअर केली होती। तर तुम्हाला सगळ्यांना तो व्हिडिओ खूपच जास्त आवडला। तर आता पार्ट 2 मी घेऊन आली आहे, म्हणजे की मी ग्रेव्ही कोणकोणत्या बनवून ठेवते आणि त्याला कशा प्रकारे स्टोअर करून ठेवते ते सगळं मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। आणि बघा, दाण्याचा कूट ही आपल्याला महाराष्ट्रीयन घरामध्ये तर दाण्याचा कूट हा लागतो, म्हणजे प्रत्येक भाजीत तर नाही, पण कोणकोणत्या अशा भाज्या आहेत ज्यामध्ये आपण दाण्याचा कूट टाकतच असतो आणि कधी तर भरलेली वांगी बनवतो त्यामध्ये सुद्धा दाण्याचा कूट लागत असतो। त्यामुळे दाण्याचा कूट ही आपण नेहमी करून ठेवायला पाहिजे, कारण की आयत्या वेळी करायला बसले की मग थोडासा वेळ तर जातोच आपला, आणि वेळ जर वाचवायचा असला तर अशी थोडीशी तयारी आपल्याला करूनच ठेवली पाहिजे, म्हणजे आपल्याला स्वतःसाठीही थोडासा वेळ तर मिळतोच ना। तर बघा, दाण्याचा कूटही मी बनवणार आहे आज। त्यासाठी दाणे भाजून घेतले आणि तीळसुद्धा मी भाजून घेतले। आता तीळ तर मी काही दाण्याच्या कूटमध्ये नाही टाकत, पण त्याची मी आज तिळाची चटणीही बनवून ठेवणार आहे। कधी भाजी कमी असते किंवा मग आपल्याला आवडत नसली किंवा कधी खायचीही इच्छा होते ना, त्यासाठी मग मी तिळाची चटणीसुद्धा बनवून ठेवणार आहे। आणि तसं तर उन्हाळ्यामध्ये आपण जास्त तिळाची चटणी खात नाही, कारण की ती गरम असते खूप म्हणून, आणि आता तर पावसाळा म्हणा किंवा हिवाळा येईल याच्या मागे, आणि मग तिळाची चटणी तर आपण खाऊच शकतो, कारण की थंड वातावरण असते ना, त्यामुळे काही ती मग गाजत नाही एवढी। तर मी आधी शेंगदाणे भाजून घेतले आणि वेगळे तीळसुद्धा मी भाजून घेतले, आणि इकडे मी 10-12 कांदेसुद्धा कट करून ठेवणार आहे। म्हणजे मसाल्याची भाजी जेव्हा आपल्याला बनवायची असते ना, तेव्हा मसाल्याच्या भाजीमध्ये जे मसाले आपण वापरतो, म्हणजे कांदा खोबरं भाजून आपण ग्रेव्ही बनवतो ना, त्या प्रकारे कांदा मी भाजून घेणार आहे आणि खोबरंही भाजून घेणार आहे। तर 2 प्रकारची ग्रेव्ही मी नेहमी बनवून ठेवत असते। तसं तर बरेच लोक काय करतात ना, पूर्ण ग्रेव्ही बनली की त्यामध्ये सगळे मसालेही ॲड करून मग ते फ्रीजमध्ये स्टोअर करतात, पण मी तसं काही करत नाही। आता मी कशा प्रकारे करते ते तुम्हाला पुढे कळणारच आहे। आणि सोबतच इकडे माझा स्वयंपाकसुद्धा सुरू आहे, कारण की संध्याकाळचीच वेळ आहे आणि मग स्वयंपाक जर नाही बनवला तर उशीर होऊन जाईल, कारण की ही सगळी तयारी करायला तसा तर उशीर होऊनच जातो। आणि बेसन पीठ भरून मी ढोबळी मिरची बनवणार आहे, तर म्हटलं चला रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत। तर मी बेसनाचं पीठसुद्धा इकडे भाजून घेतलेलं आहे, आणि बघा आता सोयाबीनसुद्धा मी वाफवून त्याच्यातलं पाणी काढून ते सुद्धा मी स्टोअर करून ठेवत असते फ्रीजमध्ये। आणि तुम्हाला तर माहितीच आहे, सोयाबीनपासून आपण किती वेगवेगळी रेसिपी बनवू शकतो, आणि तसंही सोयाबीन खाणं चांगलंच आहे, शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक असतात। सोयाबीनचा आपण पराठा बनवू शकतो, सोया पुलाव बनवू शकतो, किंवा सोया चिल्लीसुद्धा आपण बनवू शकतो आयत्या वेळी काही नसलं तर। तर बघा, इकडे मी कांदा कापून घेतलेला आहे आणि 2 प्रकारची ग्रेव्ही मी बनवते। तर इकडे कढईमध्ये मी कांदा भाजायला ठेवलेला आहे,
तेल घालून याला चांगला तांबडा रंगाचा होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचा आहे। तर ही ग्रेव्ही मी जी बनवते ना टमाटर घालून बनवते। यामध्ये आता पुढे मी थोड्या लसूणच्या पाकळ्या आणि टमाटर घालीन आणि मग याला भाजून घ्यायचं आहे चांगला। तर याची पेस्ट बनवल्यानंतर ही ग्रेव्ही आपण पनीरच्या भाजीमध्ये वापरू शकतो किंवा दुसरीही हलकी फुलकी भाजी बनवायची असली ना त्यामध्ये ही ग्रेव्ही आपण यूज करू शकतो। तर ही सुद्धा एक मी वेगळी प्रकारची ग्रेव्ही बनवून ठेवत असते। पालक पनीर बनवायचं असलं त्यामध्ये ही ग्रेव्ही आपण वापरू शकतो। बऱ्याच प्रकारे ह्या ग्रेव्हीचा आपण वापर करतच असतो। तर ही सुद्धा एक ग्रेव्ही मी बनवून ठेवते आणि बघा क्वांटिटी तुम्ही बघू शकता, मी जास्त नाही घेतलेली आहे। तर आठवडाभरामध्ये यूज होईल ना एवढीच मी ग्रेव्ही बनवून ठेवते। अगदीच महिना चालेल एवढी मी अजिबात बनवून ठेवत नाही, कारण की मला ही जास्तही बनवून ठेवणं मला काही आवडत नाही, ते एवढं मला चांगलं वाटत नाही, म्हणून मी आठवडाभरामध्ये यूज होईल तितकीच बनवून ठेवते। आणि बघा इकडे एकीकडे मी तव्यावरती कांदा सुद्धा भाजायला ठेवला आहे। तर मसाल्याची भाजी आपण बनवतो ना तर त्यामध्ये कांदा खोबरा भाजतो तशी मी ग्रेव्ही एक बनवून ठेवते। तर बघा कढईमध्ये कांदा आणि टमाटर लसूण जे भाजायला ठेवलं होतं ते भाजलं गेलं आहे आणि आता हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। तर सगळेच मसाले आपल्याला वेगवेगळे वाटायचे आहेत आणि सगळे थंड झाल्यावरतीच आपल्याला वाटायचे आहे बरं का। क्या दूं? तेरे लिए थोड़ी। ये कौन है देखता? आणि बघा कुकरमध्ये मी बटाटेसुद्धा वाफायला ठेवले होते। तर 2-3 दिवस पुरतील ना असे मी बटाटेसुद्धा वाफवून ठेवत असते, कारण की बटाटेही आपण वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतो। कधी आपल्याला टिक्की खायचं मन झालं तर टिक्की बनवू शकतो किंवा मग आलूचे पराठेही बनवू शकतो किंवा बऱ्याच भाज्यामध्ये बटाटा भाजी कमी असले तर एक बटाटा टाकूही शकतो। तर जास्त दिवस तर नाही राहत बटाटे, पण 2-3 दिवस मात्र राहतात, त्यामुळे बटाटेही मी वाफवून ठेवलेले आहेत। आणि आता चला ढोबळी मिरचीची भाजी बनवूया। बेसन थंड झालं त्यामध्ये आपल्याला सगळे मसाले घालायचे आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि वरून थोडंसं तेलही घालायचं आहे, कारण की मसाला एकजूट झाला पाहिजे ना, नाहीतर मग अगदी सुटायला लागतो, त्यामुळे थोडंसं तेल घालायचं। आणि बघा मी इकडे 5-6 ढोबळी मिरची घेतलेली आहे, कारण की मुलं काही खात नाहीत, आम्ही दोघंच खाणार आहोत। तर सगळ्या मिरच्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे। जास्त बनवला तर जास्त भरायचा, कमी बनवला तर कमी भरायचा, जेवढा भरला जाईल तेवढा भरून घ्यायचा आणि तेलामध्ये फक्त जिऱ्याचीच फोडणी द्यायची आहे आणि मग ह्या मिरच्या सोडून घ्यायच्या आहेत। तर बघा तसा तर मसाला थोडाफार बाहेर निघतोच, मिरचीला आपण जे छिद्र पाडलेलं आहे ना त्यामधून आता बाहेर तर थोडासा निघणारच आहे, पण काही हरकत नाही, बेसन आपण भाजून घेतलेलं आहे तर ते तेलामध्ये शिजून जाते बेसनही आणि खायलाही छान लागतात। त्यामुळे आता तुम्हाला आवडत असतील तर अशाप्रमाणे तुम्ही भरलेली मिरची बनवू शकता। सकाळचं अगदी कडक ऊन पडलं होतं आणि संध्याकाळचं 6:30 वाजले आणि जोराचा पाऊस सुरू झाला आहे बघा, इतका जोरात येत आहे। सकाळी एवढं मस्त ऊन पडलं होतं, एक खरं नाही या पावसात। आणि संध्याकाळचे 6:30 वाजले, इतक्या जोराचा पाऊस सुरू झाला। सकाळचं अगदी ऊन पडलं होतं बघा, असं वाटतही नव्हतं की पाऊस येईल म्हणून, आणि अचानकच सुरू झाला। तर या पावसाचं काहीच खरं नाही। आणि बघा आपली ढोबळी मिरची बनवून तयार झालेली आहे। असा बाहेर निघतो थोडासा मसाला, पण खायला चांगलाच लागतो, आपण बेसन भाजलेलं असते ना त्यामुळे। फक्त थोडासा पाण्याचा शिपका देऊन याला होऊ द्यायचा आहे अगदी मंद गॅसवरती। आणि बघा आता दाण्याचा कूट आधी बनवून घ्यायचा आहे। आणि बघा तिळाची मिरचीसाठी मी तीळ भाजलेले आहेत, थोडेसे शेंगदाणे त्यामध्ये टाकलेले आहेत आणि लसूण टाकलेलं आहे। आधी हे थोडंसं वाटून घ्यायचं, नंतर आपण त्यामध्ये लसूण घालायचा, नाहीतर मग कूट चांगला वाटला जाणार नाही ना तिळाच्या चटणीमध्ये। आणि दाण्याचा कूट आपल्याला जाडसर असा वाटून घ्यायचा आहे। आणि बघा अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा वाटून घ्यायची आहे। आठवडाभरामध्ये आपल्याला ती तर खूपच जास्त कामात येते। आणि बघा ही दोन्ही प्रकारची ग्रेव्ही आपल्याला अलग अलग वाटून घ्यायची आहे।
थोडं थोडं पाणी घालून वाटून घ्यायचे म्हणजे छान बारीक होते. आणि अद्रक लसूण मिरचीची पेस्ट तर मी नेहमीच बनवून ठेवत असते, पण ती आता माझी होती म्हणून मी काही आज बनवली नाही. ती तर नेहमी माझ्या फ्रीजमध्ये असतेच असते, कारण की अद्रक लसूणच्या पेस्टपेक्षाही जास्त मला अद्रक लसूण मिरचीची पेस्ट उपयोगात येते, म्हणून मग ती तर मी नेहमी बनवूनच ठेवत असते. आणि आता शिल्लक होती माझ्याकडे म्हणून आज तर मी काही ती बनवलेली नाही आहे. बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं सुद्धा असेल अद्रक लसूण मिरचीची पेस्ट मला टाकताना. चला आता हे सगळं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. असं सगळं काम करायचं म्हटलं की आपल्याला 2 ते 3 तास तर लागतात, पण मग आठवडाभर आपला मात्र निवांतपणे जातो. अगदी स्वयंपाक करायला बसले की अगदी अर्ध्या तासात आपला स्वयंपाक पूर्ण होऊन जातो, कारण की अर्धी तयारी तर आपली झालेलीच असते, फक्त पोळ्या करायच्या असतात. आणि मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर भाज्याही आपण कट करून ठेवलेल्या असल्या तर मग तर अगदी 15-20 मिनिटातच आपला स्वयंपाक होऊन जातो. चला मस्त सगळी तयारी झालेली आहे. इकडे मी सोयाबीनसुद्धा पाणी अगदी काढून डब्यात भरून ठेवलेले आहे. आता आठवड्याभरामध्ये 2-3 प्रकारे मी याचा यूज करणार आहे, थोडे. आणि बघा इकडे कांदा टमाटर लसूणची ही लाल ग्रेव्ही झालेली आहे. यामध्ये टमाटर असते त्यामुळे ही लाल बनते बघा. आणि दुसरी ग्रेव्ही आपली काळा मसाल्याची आहे, म्हणजे कांदा खोबरं भाजून जी आपण ग्रेव्ही बनवली होती ना ती ग्रेव्ही आहे. आता याला मी काही तडका वगैरे देत नाही, वाटली की अशीच मी डब्यामध्ये भरून ठेवते, कारण की मग आपल्याला कोणत्या भाजीमध्ये यूज करायचे आहे ना ते काही आपल्याला सांगता येत नाहीत, किती वापरायचे आहे काय वापरायचे आहे. त्यामुळे मग मी जेव्हा कधी भाजी बनवायची असली त्या हिशोबाने काढत असते आणि मग त्या हिशोबाने त्यामध्ये मसाले टाकत असते. आणि बघा तिळाची चटणीसुद्धा बनवून तयार आहे. आणि बघा दाण्याचा कूटही बनवून ठेवलेला आहे. तसा तर दाण्याचा कूटही माझ्या फ्रीजमध्ये नेहमीच राहतो. आणि अद्रक लसूणची पेस्टही तयार आहे. आणि इकडे बघा बटाटेसुद्धा वाफवलेले आहेत. आता उद्या नाही तर परवा मी आलूचे पराठे बनवणार होती, त्यासाठी बटाटे आजच वाफवून ठेवून दिले. आणि 2-3 प्रकारे आपण ह्या बटाट्याचा यूज करू शकतो. आणि फ्रीजमध्ये अगदी 2-3 दिवस तर काही खराब होत नाही, 3-4 दिवस तर राहतातच. त्यापेक्षा जास्त दिवस तर नाही राहत बटाटे, कारण की मग ते चिकट व्हायला लागतात. आणि मी ठेवत सुद्धा नाही जास्त दिवस, अगदी 2-3 दिवसात मी वापरून घेते. आता बघा काळी जी ग्रेव्ही तुम्हाला दिसते आहे ना, तर काळा मसाल्याची भाजी जेव्हा आपल्याला बनवायची असते ना तेव्हा ही ग्रेव्ही कामामध्ये येते, तर तेव्हा मी वापरते. मग जेवढे मसाले आपल्याला वरून टाकायचे असले तेवढे टाकायचे आणि जेवढी ग्रेव्ही पाहिजे असली तेवढी ग्रेव्ही यामधून काढून घ्यायची. तर बघा आठवडाभराची सगळी प्लॅनिंग माझी झालेली आहे. आता मी आठवडाभर मात्र निवांत आहे. वाटणं घाटणं काही काम मला राहणार नाही. अगदी ग्रेव्ही बनवली आहे ती फक्त फ्रीझरमध्ये आपल्याला ठेवायची आहे, म्हणजे लाल टमाटरची ग्रेव्ही आणि जी काळा मसाल्याची ग्रेव्ही, ह्या ज्या 2 ग्रेव्ही आपण बनवल्या आहेत ना त्या दोन्ही ग्रेव्ही आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायच्या आहेत. आणि जेव्हा कधी आपल्याला भाजी करायची असेल ना त्याच्या अर्धा तास याला बाहेर काढून ठेवायचं आणि थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवायचं. आणि मग जेवढी ग्रेव्ही लागली ना तेवढी काढून पुन्हा त्याला फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे आहेत. आणि बघा साबुदाणासुद्धा जेव्हा कधी एकादशी येते ना तर सगळ्यांसाठी मी साबुदाण्याची खिचडी बनवत असते, तर थोडासा जास्त साबुदाणा मी भिजत घालते. आणि मग 2-3 दिवसामध्ये केव्हाही जर साबुदाणा वडा खाण्याची इच्छा झाली तर तो मी मुलांना बनवून देत असते. तर चला सगळी ग्रेव्ही बनवून फ्रीजरमध्ये ठेवून दिली, सगळे मसाले झाले बनवून. अशी प्लॅनिंग जर आपण आठवडाभराची करून ठेवली ना तर काम अगदी आपलं सोपं होऊन जाते. असं नाही म्हणत मी की 15 दिवसाची की महिनाभराची करून ठेवा, कारण की जास्तही मग ते बाशी खाणं एवढं काही चांगलं नसते. पण अशी 8 दिवसाची जरी करून ठेवली तर काम थोडंसं सोपं होऊन जाते. तर माझी तर 8 दिवसाची प्लॅनिंग आता झालेली आहे. आणि आत्ता वाजले 8:30 आणि आत्ता जेवायलासुद्धा बसायचं आहे. स्वयंपाक झाला माझा सगळा, मध्ये मी स्वयंपाकसुद्धा करून घेत होती, म्हणजे मसाला थंड होता किंवा बटाटे वगैरे थंड होत होते, तसे मी स्वयंपाकसुद्धा करत होती, म्हणून स्वयंपाकही होऊन गेला. आता जेवायला बसायचं आहे. अशी थोडी तरी प्लॅनिंग करूनच ठेवायला पाहिजे सगळ्यांनी, काम अगदी सोपं होऊन जाते. चला तर मग आजचा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय. बाहेर खूप जोराचा पाऊसही पडतो आहे. चला बाय.